हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँजॅक जेली या यूट्यूब चॅनलवर. तर कसं आज सर्व मजेत ना. तर आज मी जाणार आहे कांदिवलीला मावशी चलते. तर तिकडे आज दिवसभर काय काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार, व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो व्हिडिओ असेच कंटिन्यू करा. दादाला भाऊबीज करायची राहिली आहे, तर ती भाऊबीज करायला मी तिकडे जाणार आहे. अजून कुठे जाणार आहे, काय जाणार आहे ते सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिला आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. आणि असेच कंटिन्यू करा. बघू आता रेडी होते, मस्त फ्रेश वगैरे झाली आहे सकाळी आणि आता रेडी होऊन मग सगळेच आम्ही निघणार आहोत. नाश्ता करायला बसले आता मस्तपैकी, खाऊन गेले. तर रेडी होऊन आम्ही आता निघाले चौघंसुद्धा. पप्पा आणि दुरू पुढे गेलेत, मम्मी आणि मी आता निघतोय. स्टेशनला आणि गर्दी बघा, तिकीट काउंटरला किती. सो वेट करावं लागेल. फायनली इथे आता माझा लोकल आणि एवढी गर्दी बघू शकता, किती आहे गर्दी. आणि आम्ही जात आहोत, स्लो लागले आता बऱ्याच वेळानंतर. बघूया येऊ दे. विरारवरून नॉनस्टॉप ट्रेनमध्ये उभं राहिल्यानंतर एवढ्या गर्दीनंतर मम्मीला दहीसरला बसायला भेटलं. मम्मीला इकडून भीती वाटते, त्याच्यामुळे ती सीडीने गेली आहे आणि मी छान वाटतं आहे. सो चला स्टेशनला उतरले, आता जाऊया. इकडे केळी घेतलेत मावशी होती आणि आता निघालो, चालत जातो. चला जातोय मी आता लिफ्ट. आम्ही आणि मावशी बाय. आता झाली संध्याकाळ आणि आम्ही आता निघणार आहोत मालाडला जायला. माझ्या आत्याचा मुलगा आहे त्याच्याकडे. सो बघूया आपला प्रवास कसा होता. आणि छान वाटलं मावशीच्या इथे येऊन. पुढे आता निघायचं, कधी दिवस चालू होतो आणि संपतो हेच कळत नाही मुंबईला. तुम्हाला मी इकडचं एरिया दाखवतो. हे बघा केवढी मोठी बिल्डिंग, सगळ्या बिल्डिंगच आहेत. आणि मावशीने काढलेला हा मावशींच्या इथला एरिया आहे. मावशीची रांगोळी दाखवते. वेट बघा, मस्त मस्त रांगोळ्या काढते मावशी माझी. मी आज येताना सकाळी एक अनुभव घेतला आपल्या लोकल ट्रेनमधला. मी आणि मम्मी लेडीज डब्यामध्ये चढलो होतो आणि पप्पा आणि माझा भाऊ दुरू हा जेंट्स डब्यात चढलेले. तर लेडीज डब्यामध्ये चढले तेव्हा मला खूप घाणेरडा अनुभव आला. म्हणजे मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. खूप गर्दी होती आणि एक वयस्कर जोडपं होतं, आजी आजोबा होते. ते चुकून पटकन एकत्र असल्यामुळे नालासोपारा स्टेशनला ते दोघं लेडीज डब्यात चढले
तर ते आजोबा वयस्कर होते बरेच. मला एवढंच बोलायचं आहे महिलांसाठी की आपल्याला जेंट्स डब्यामध्ये ॲडजस्ट करतात ते लोक, तर आपण एखादा जेंट्स ते पण वयस्कर होते आणि ट्रेन जास्त वेळ थांबत नाही लोक, तर त्यांना ॲडजस्ट करायला काही प्रॉब्लेम नव्हता. आपल्याकडे प्रत्येक पुरुष वाईटच असतो असं नाही, आपण एका पुरुषाला ॲडजस्ट करू शकतो आणि ते पण वयस्कर आजोबा यांना तर ॲडजस्ट करू शकत होते. पण त्यांना उतरवण्यात आलं मोठ्या आवाजाने. काही लेडीज होत्या त्यांनी आणि मग त्या आजीसुद्धा उतरल्या. सो खूप वाईट वाटलं कारण ते वयस्कर होते, मोस्ट इम्पॉर्टंट. तर असं प्लीज कृपा करून करू नका, थोडंफार तरी ॲडजस्ट करा. सगळे अधिकार महिलांना दिलेत म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे करू शकता. मला एवढंच सांगायचं सर्वांना. बाकी चला आता निघूया आपण. सगळे रेडी होत आहेत, म्हणजे तयारी करते मम्मी वगैरे, जरा फ्रेश होत आहे. सो निघूया. दादासुद्धा गेला आहे, त्याच्या मीटिंग्स आहेत. तो घराकडून वर्क फ्रॉम होम करतो, सो त्याच्यामुळे तो त्याच्या होमवर गेला आहे. छान वाटलं दादाला भेटून. खूप शांत आणि सिम्पल भाऊ आहे माझा. आणि दुसरा विपुल दादा, ज्याला मी खूप जास्त मिस करते. तो बाहेरगावी असतो, अमेरिकेला शेफ आहे तो. तो येईल तेव्हा नक्की मी त्याला दाखवेन आपल्या ब्लॉगमध्ये. त्यालासुद्धा खूप जास्त मिस करते मी. त्यालासुद्धा हॅप्पी भाऊबीज. आणि जेवढ्या वर्षाची भाऊबीज रक्षाबंधन राहिले तेवढी मी नेक्स्ट टाईम तो जेव्हा इकडे येईल इंडिया म्हणजे आपल्या इकडे, तेव्हा मी नक्की करणार आहे त्याला. मिस यू दादा. लवकरच भेटू आपण लवकरच. सो चला आता निघालो आहे मी. आलो आहे आत्याच्या इथे मडला, जिकडे शूटिंग वगैरे खूप होतात तिकडे. आता आत्याला यायला आले सुद्धा फटाफट चाललो आहे आम्ही गल्लीतून. इकडून मस्त असा नजारा दिसतो. इकडे राहतो बाई. चला जाऊया आता. चाललो आहे जेटीवरून बोटिंग. हा तेवढंच बोटीतून जात आहोत आम्ही इकडे. इकडून आता चाललो बोटीने पलीकडे आलो टचवर. अय्यो चमक लावला तसा. उतरलो पण जोरदार पाऊस, एवढा तुफान पाऊस आहे ना, अचानक भयानक आलेला. नेमकं समजतच नाही की महिना कोणता आहे. गावी पण खूप पाऊस आहे आणि इकडे पण बघू शकता.
तेवढाच वारा पण आहे. एवढी टॅक्सी नाही भेटली म्हणून आम्ही चालतच निघालो. 10-15 मिनटाचा आता पोहोचलो आम्ही घरी. सो आलो आहे आम्ही आता घरी आणि तर जाऊया आपण घरात. पावसात भिजून आलो आहे आणि वेट. सो या वहिनी आणि दादा याचा बड्डे आहे. विश यू मेनी मेनी हॅपी ऑफ द डे. या वहिनी आहेत आणि काका. हॅलो. छान सरप्राईज दिलं. सरप्राईज जाऊ आत्या आहे आणि इकडे पूजा होते यांच्याकडे आज आणि बड्डे सुद्धा. सो दोन्ही निमित्त ही आहे आपली अंकू. हॅलो. आता ओटी भरत आहेत. जे पाया पडायला येतात ते गिफ्ट वगैरे घेऊन. आणि आम्ही अचानक भयानक आल्यामुळे काहीच नाही घेणार. सो नेक्स्ट टाइम गिफ्ट देणार. आता रिलॅक्स वाटतंय. घरी आल्यानंतर बरेच पाहुणे आहेत. जेवण आहे. बाहेर सगळे जेवायला बसले आणि आम्ही आतमध्ये बसलो. थोडीशी एसीची हवा तर वाजून तर गेलेत 9. आपल्याला घरी रिटर्न जायला किती वाजतात बघूया. बसले प्रसादी वाटायला. छान वाटतंय. आणि ही माझी बेस्ट फॅमिली आहे. यांना कोण बोलेल काय. भाऊजाई आणि ननंद आहेत. एकदम बेस्ट फ्रेंड. असं पाहिजे ननंद आणि भाऊजाईचं नातं खरं तर. आणि सासूचं पण. हे डेकोरेशन आहे. खूप मस्त असं डेकोरेशन केलंय. आणि आता केक कटिंग होणार आहे इकडे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Anita. Happy birthday to you. आता जेवण घेतो आहे. जेवणाची सोय केलेली आहे आणि मग निघायचं आहे आम्हाला लवकर, कारण लेट पण झालं आहे आणि अजून लेट होणारच आहे.
मस्त असं जेवण. आता जेवूया आपण पटकन. सो आता जेवण वगैरे झालं आहे आणि बरंच लेटसुद्धा झालं आहे आम्हाला. अजून मडला जायचं आहे, तिकडे आज राहणार आणि मग उद्या विरार. आणि मला गावीसुद्धा जायचं आहे. कधी जाऊ, सगळी धावपळ चालू आहे. पण छान वाटलं सगळ्यांना भेटून. भाईच्या निमित्ताने आम्ही पण इकडे आलो आणि कदाचित देवाच्या मनातसुद्धा होतं की आम्ही इथे यावं. छान वाटलं. चला तर निघूया पटापट आणि तिकडे गेल्यावर मग मी त्या रूमवर ब्लॉग एंड करेन. चला निघालो आहे, सर्वांना बाय बाय करून. चला जाऊया. पण गर्दी बघा किती आहे. तर दादरवरून आम्ही जाऊ डायरेक्ट. आता घरी आणि एवढंच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. खूप सगळे थकून तर मस्त आराम करणार. सो भेटूया असंच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. आहे भाईच्या इथला एरिया आणि हा रूम त्यांचा. जाकर